मंत्री असतील, आमदार, सर्व लोकसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खूप तक्रारी आहेत. मी आता माझ्याकडे आहेत सगळे, मी सांगतो तुम्हाला, मीटिंगमध्ये मी सांगेन. एका भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे, तो गंभीर जखमी आहे. नेमकं ज्यांनी कायद्याचं रक्षण करायला पाहिजे असेच लोकांकडनं हरकत होते. मी काल टीव्हीवर सुद्धा पाहिलं. खरं म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटलं, कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे आणि एवढा संताप कशासाठी होता, कारण काय आहे हे काय अजून काही स्पष्ट झालेलं नाही. तूर्त तरी असं वाटतं की ज्यांना गोळ्या लागलेल्या आहेत त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. बाकी मग जे आहे कायदा आहे, पाहीन की त्याच्यामध्ये चूक कोण आहे, बरोबर कोण आहे, का असं झालेलं आहे, नक्की काय तिथे घडलं, हल्ला झाला होता का त्याच्यावर, त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनी काही केलं आहे का, हे पण पाहावं लागेल. काय एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही. नाहीतर ते आंतरवाली काय सराटीसारखं होईल. कारण अगोदर पोलिसांवर हल्ला झाला, 80 लोक जखमी झाले, त्याच्यानंतर मग पोलिसांनी लाठी हल्ला केला. परंतु पहिला भाग हा लोकांच्या समोर जास्त आला नाही, दुसरा भागच पुढे आला. त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय झालं ते. आणि मग तिथले जे कोणी प्रथमदर्शी असतील ते जास्त माहिती देतील सरकारला. सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोणी? सुप्रिया सुळे. का बरं? जे काही गोळीबार वगैरे झाला त्या प्रकरणी आणि केंद्रीय मंत्र्यांशी ते भेटणार आहेत राजीनाम्याची मागणी. त्यांनी काय, फडणवीसने काय गोळ्या मारायला सांगितले लोकांना? फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसतंय. कोण काय राजकीय आहे ते मला कल्पना नाही. तर हिंदुस्थानभर अशा गोष्टी सुरू असतात. वैयक्तिक भांडणावरून कोण काय कोणाला मारतो, कोण भुसकतो, कोण तलवार मारतो, कोण शिव्या घालतो. काय आता मला सुद्धा त्या कोणी तो आमदार एक शिव्या घालतो, घाण बोलतो, धमकी देतो आहे. काय हे कापू, ते कापू, जीप कापू, अमुक कापू. त्याला फडणवीस काय करा? फडणवीस एवढंच करू शकतो की जे काही झालं कायद्याप्रमाणे कारवाई करू शकतो, ते करतील. नितेश राणे भाजपचे आमदार, आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही असं ते म्हणतात. बरं, ठीक आहे. बबनराव तायवाडे आणि म्हणजे ओबीसी नेते जे आहेत ते ओबीसी समाजाला मूर्ख बनवतात असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये. काय सांगायचं, सगळ्यात मूर्ख बनवतोय लोकांना ते आहेत ते हरिभाऊ राठोड. बाकीचे जे आहेत तायवाडे वगैरे जे आहेत ते त्यांची मतं आहेत की बा हे बरोबर आहे, हा जी आर बरोबर नाही, हा जी आर नुकसान किती आहे काय. पण याचं काय म्हणणं आहे सोपं की तुमचं ते 17% आहे का, बस त्याच्यामधले 10% मराठा समाजाला द्या, 7% ओबीसीला ठेवा. आता हे सांगायला काय हा मोठा संविधान तज्ज्ञ हरिभाऊ राठोडच पाहिजे का तुम्हाला? तर ह्या माणसापासून सगळ्या ओबीसींनी सावध असावं.